नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढलेलं आहे। मनमाड, येवला, सटाणा, नांदगाव इत्यादी भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी। धुळे शहरासह परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। अवकाळी पावसांचा या पिकांना सुद्धा फटका बसतो आहे। गहू, हरभरा, मका या पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे। नाशिकच्या मालेगावमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली, काही घरांच्या पत्र्यांचं नुकसान। नाशिकच्या येवला शहरासह परिसरामध्ये गारांचा पाऊस, शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची शेतकऱ्यांना धास्ती। नंदुरबार शहरामध्ये जोरदार पाऊस, पिकांचं मोठं नुकसान। पावसाचा सर्वाधिक फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याची माहिती। नंदुरबारच्या तळोदा शहरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। नाशिकमध्ये सोसाट्याच्या वाऱ्याने कामटवाडे रोडवरती कडुनिंबाचं झाड कोसळलं, जीवितहानी टळली मात्र वाहतुकीचा खोळंबा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचं थैमान, आंब्यांच्या बागाचं प्रचंड नुकसान झालंय। शासनाला त्वरित पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बारामती तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। मोरगाव, सुपा या परिसरामध्ये गारांचा पाऊस, गारा पडल्यामुळे पिकांना फटका। सलग दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामध्ये पावसाची हजेरी। बाजाठाण, नागमठाण, हमरापूर, अव्वलगाव या सगळ्या परिसरामध्ये गारांचा पाऊस पडलाय। अचानक आलेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांची धांदल। बीड जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं। बीड, गेवराई, पाटोदा, आष्टी आणि केज तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, अनेक भागांमध्ये गारपीट। बीडमध्ये अवकाळी आणि गारपिटीनं आंबा उत्पादकांचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आंब्याचा सडा, गारपिटीनं फळबागांचं अतोनात नुकसान। बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, तर वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे सोलार पॅनल सुद्धा उडून गेले। हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट। वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त, केळी उत्पादक चिंतेत। अकोल्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। पावसानं वातावरणामध्ये गारवा। गेल्या काही दिवसांपासून अकोल्याचं तापमान 45 अंशांच्या पार। अकोला जिल्ह्यामधल्या बार्शी, टाकळी आणि तेल्हारा परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी। केळीच्या बागा वाऱ्यामुळे जमीनदोस्त, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। भंडारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलं। भाताच्या पिकाला अवकाळी पावसाचा फटका। हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यामुळे शेतकरी संकटात। पुढील 5 दिवस राज्यामध्ये अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, तर विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा। मालेगावामध्ये वाढत्या तापमानाचा बालकांच्या आरोग्यावरती परिणाम। सामान्य रुग्णालयामधील बालकक्ष फुल झाल्याची माहिती, तर महापालिकेच्या आरोग्य विभागाचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप। त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या लाडू वाटपाचा वाद चिघळला। प्रसाद वाटपाची योजना अखंडपणे सुरू राहणार असल्याचा निर्धार, विश्वस्तांची माहिती। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला शिखर समितीची मंजुरी। 1866 कोटींचा विकास आराखडा असल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडून अंतिम मंजुरी। उद्योगपती आकाश अंबानी यांनी गेल्या 15 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा साईंचं दर्शन घेतलंय। मुंबई इंडियन्स संघाच्या जर्सीचा रंग असलेल्या निळ्या रंगाच्या शॉल साई समाधीवरती त्यांनी अर्पण केली आहे। माजी आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवारांच्या घरासमोर एक व्यक्ती लहान मुलगी सोडून गेला। घराबाहेर मुलीला सोडून जातानाचं सीसीटीव्ही समोर आलंय। मुलीला का सोडलं या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे। नांदेडमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये तब्बल 82 बनावट जन्म प्रमाणपत्रांचं वाटप। पुणे पासपोर्ट कार्यालयाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस। संबंधितांवरती अर्धापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। धाराशिवच्या वाघोली गावामध्ये लाच घेताना तलाठी आणि खासगी लिपिक अटकेत। कुळाचं नाव कमी करण्यासाठी 4000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाची कारवाई। नवी मुंबईमध्ये कोपरखैरणे पोलिसांचे विशेष कोम्बिंग ऑपरेशन। मोहिमेच्या दरम्यान पोलिसांच्या 4 ठिकाणी धाडी। अंमली पदार्थाच्या विरोधात पोलिसांची मोठी कारवाई। गोंदिया रेल्वे स्थानकावरती ट्रॉली बॅगमधून 1,04,000 रुपयांचा गांजा जप्त। गोंदिया रेल्वे पोलिसांची कारवाई। दुर्ग आणि गोंदिया दरम्यान धावणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये पोलिसांची कारवाई। मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये 7 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू। जालना शहराच्या गांधीनगर भागातली घटना। संध्या पाटोळे असं या मृत मुलीचं नाव आहे।
जळगावमधल्या परधाडे ते पाचोरा रेल्वे स्थानकाच्या जवळ एकाच कुटुंबामधील 3 जणांचे छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये मृतदेह सापडले. तिघांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज. बुलडाण्यामधल्या मेहकर खामगाव मार्गावरच्या गोमेधर गावाजवळ भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटून टँकर महामार्गाच्या कडेला उलटला. सुदैवाने जीवितहानी टळली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.